रक्षाबंधनसाठी कमी वेळामध्ये अतिशय चविष्ट आणि भरपूर असे लाडू आपण बनवणार आहोत. रक्षाबंधन आहे, प्रत्येक घरामध्ये गोड वस्तू बनत आहेत. मात्र त्याच्याबरोबर आपल्याजवळ वेळ कमी आहे आणि आपल्याला घाईसुद्धा भरपूर आहे. त्याच्यासाठी अगदी झटपट आणि टेस्टी लाडू आपण बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी ते अर्धा किलो मीठ न लावलेले फुटाणे घेतलेले आहेत. तुम्ही फुटाण्यांच्या डाळ्यासुद्धा घेऊ शकता. फुटाणे किंवा डाळ्या आपल्याला फ्रेश वापरायच्या आहेत आणि त्या सादळलेल्या सुद्धा नको. फुटाण्याच्या डाळ्या सादळलेल्या असतील तर पॅनमध्ये टाकून हलक्याशा गरम करून नंतर त्या वापरायच्या आहेत. आता इथे मी फुटाणे दळून घेतलेले आहेत. फुटाण्यांमध्ये भरपूर कणी शिल्लक असेल तर गाळून घ्यायचे आहे. मी इथे फाईन पावडर होईपर्यंत दळून घेतलेलं आहे, म्हणून गाळून घेतलेलं नाही. मी इथे अर्धा किलो फुटाण्यांसाठी 180 ग्रॅम साजूक तूप वापरलेलं आहे. 180 ग्रॅम ते 200 ग्रॅमपर्यंत साजूक तूप वापरू शकता. आता तूप आपल्याला थोडंसं गरम करायचं आहे. खूपसुद्धा धूर निघेपर्यंत गरम करायचं नाही. लगेच याच्यामध्ये बारीक केलेली फुटाण्यांची पावडर टाकायची आणि गॅसची फ्लेम लो ठेवून फक्त 4 ते 5 मिनटं आपल्याला फुटाण्यांचं पीठ भाजून घ्यायचं आहे. फुटाणे ऑलरेडी भाजलेले असतात, म्हणून जास्त वेळ हे पीठ भाजण्याची गरज नाही. हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनिटापेक्षा जास्त भाजायचं नाही. माझ्या माहेरी प्रत्येक रक्षाबंधनला फुटाण्याची डाळ किंवा मीठ न लावलेले फुटाणे यांचे लाडू बनवले जातात. आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू तर बनवत असतो, मात्र जे मारवाडी लोक आहेत ते रक्षाबंधनला हमखास या पद्धतीचे फुटाण्यांचे किंवा डाळींचे लाडू बनवत असतात. तर चला, इथे 4 मिनिटं झालेले आहेत. तुपामध्ये सर्व पीठ मिक्स झालेलं आहे आणि खमंग असा सुगंध या पिठातून दरवळायला सुरुवात झालेली आहे. इथे बघत असाल हलकासा पिठाचा कलर चेंज झालेला आहे आणि पीठ थोडंसं फुललेलं सुद्धा आहे. इथे पॅनच्या खाली बघत असाल अजिबात पिठाचा कलर चेंज झालेला नाही. आता या स्टेजला गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि गरम पॅनमधून हे पीठ लगेच बाहेर काढून दुसऱ्या ताटामध्ये थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. इथे बघत असाल पिठाला एकदम खव्यासारखं टेक्स्चर आलेलं आहे. आता मोठ्या ताटामध्ये हे पीठ थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही फॅनखाली सुद्धा 15 ते 20 मिनिटं ठेवून थंड करून घेऊ शकता. याच पद्धतीने तुम्ही बेसन पिठाचे सुद्धा लाडू बनवू शकता. फक्त बेसन पीठ 20 ते 25 मिनिटं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. आता इथे पीठ थंड झालेलं आहे, हलकंसं गरम आहे. आता याच्यामध्ये पिठी साखर टाकत आहे. अर्धा किलो फुटाण्यांच्या पिठासाठी मी इथे 250 ग्रॅम साखर वापरलेली आहे आणि 1 चमचाभर फ्रेश कुटून घेतलेली वेलची पूड टाकलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. फक्त गरम गरम पिठामध्ये पिठी साखर टाकायची नाही, नाहीतर लाडू खूप कडक होतील. आता इथे मी पिठामध्ये सर्व साखर मिक्स करून घेतलेली आहे. साखरसुद्धा मी मिक्सरमध्येच दळून घेतलेली आहे. आता इथे याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. इथे तुपाचं प्रमाण परफेक्ट असल्यामुळे लाडू पटापट वळले जात आहेत. अजिबात लाडू वळायला टाईम लागत नाही. तुम्हाला जास्त तूप आवडत असेल तर आणखीन याच्यामध्ये 10 ते 20 ग्रॅम तूप टाकू शकता. मात्र खूपसुद्धा तुपाचा वापर करायचा नाही, नाहीतर मग लाडू इकडे तिकडे रेलत असतात. तर बघा, इथे 2 ते 3 सेकंदामध्ये लाडू बांधून झालेला आहे आणि लाडूला टेक्स्चर बघा किती सुंदर आलेलं आहे. पीठ थंड जरी झालं तरी याचे लाडू पटापट वळून होतात. तर इथे बघा, आजपर्यंत लाडूला टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे आणि बेसन पिठाचे लाडू तोंडामध्ये जसे चिटकतात तसे हे लाडू तोंडामध्ये चिटकत नाही. तुम्ही हे लाडू बनवून महिनाभर जरी ठेवले तरीसुद्धा हे लाडू सॉफ्टच राहणार आहेत. तर चला, बाकीचे सुद्धा लाडू इथे वळून झालेले आहेत आणि बघत असाल सर्व लाडूंना अतिशय सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे. बराच वेळेस पीठ थंड झालं की लाडू बांधता येत नाही, मात्र फुटाण्यांच्या डाळ्यांचं पीठ थंड जरी झालं तरी याचे लाडू परफेक्ट वळता येतात आणि एवढे सुंदर लाडू एका वेळेस 2 जरी लाडू खाल्ले तरी सुद्धा लाडू तोंडामध्ये चिटकणार नाही. आता इथे आपले लाडू तयार आहेत. आवडत असाल तर वरती ड्रायफ्रुट्स लावू शकता, चांदीचा वर्क लावू शकता किंवा तसेच ठेवले तरी सुद्धा लाडू अतिशय सुंदर दिसतात. तर चला, इथे आपलं रक्षाबंधनसाठी लाडूचं ताट तयार झालेलं आहे आणि बघा लाडूंना किती सुंदर कलर टेक्स्चर आलेला आहे. साजूक तूप, वेलची याच्यामुळे घमघमीत सुगंध लाडूंमधून दरवळत आहे. लाडू दिसायला जेवढे सुंदर दिसत आहेत त्याच्या डबल त्यांची टेस्ट झालेली आहे. नक्की या रक्षाबंधनला या पद्धतीचे लाडू ट्राय करून बघा. आजपर्यंत खुसखुशीत असे हे लाडू तयार झालेले आहेत. लाडू अतिशय टेस्टी तर झालेलेच आहेत, मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करायला वेळसुद्धा कमी लागतो आणि लाडू दिसायला सुद्धा खूप छान दिसतात. जर रक्षाबंधनला गावाला जायचं असेल किंवा भाऊ येणार असेल
तर त्यांच्यासाठी या पद्धतीचे लाडू नक्की ट्राय करू शकता किंवा बनवून घेऊन जाऊ शकता। तर उद्याच्या रक्षाबंधनला या पद्धतीचे लाडू नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, व्हिडिओ मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।